हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण माहीत असणार. तर आज आहे रविवार आणि टाईम बघू शकता 10 होत आलेले आहेत. आज आम्ही जाणार आहे आळंदीला. तर चला तुमच्यासोबत हे पूर्ण असा व्लॉग शेअर करणार आहे. तर व्लॉगच्या कंटिन्यू राहा. हे बघा चष्मी, हे आहे आपलं सेफ्टी कवच उन्हाने वाचवायला. तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांनी सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिन आहे आज आणि त्याच निमित्ताने म्हणलं चला आज काहीतरी देवापासूनच जाऊया आज फिरायला. तर आज आम्ही निघालो होतो आळंदीला. तर अगदी घरापासून आमच्या जास्त काही लांब नाही आहे. म्हणजे एक तासाचा रस्ता आहे, 1 पाऊण तासाचा. तर तुम्ही समजू शकता. आणि भरपूर असं ऊन लागत होतं बघा. घरातून आम्ही 10-10:30पर्यंत होत आलते आम्हाला निघताच. आणि मग काय जाता जाता त्यांचे टायर पण पहिला चेक केला बाबा, मध्येच नको काय नाही का व्हायला त्यामुळे. तर मग काय आता निघालो आहे मस्त असं. पोरांनासुद्धा मज्जा येते आणि मी पहिल्यांदाच चाललेले आहे बरं का आळंदीला. ह्याच्या पहिला गेलेली पण मी दर्शन केलेलं नव्हतं आणि आज मी दर्शनाला थांबणार आहे. बघूया काय काय होतं आहे पुढं दर्शनामध्ये, किती हाल झालेत, काय झालं आहे, सर्व तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. किती वेळामध्ये माझं दर्शन झालं आहे ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथं बघू शकता आम्ही फायनली आळंदीमध्ये पोचलेलो आहेत. तर आळंदीमध्ये पोचताच बरोबर गाडी वगैरे पार्किंग केली आम्ही. आणि पोरांना बघताच क्षणी लगे खेळण्या करायला लागले आणि खूप गर्दी होती बरं का. इतकी गर्दी होती ना. तर आम्ही सर्वात पहिलं तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर ना पहिला आम्ही इथे गेलो, आपली चंद्रभागा नदी नाही का, तिथे गेलो. तिथं 3 नद्यांचा संगम आहे बघा ह्या नदीमध्ये. तर तिथं जाऊन हातपाया वगैरे धुवून घेतल्या आणि पोरं बघता क्षणी काय तिथं गाड्या होत्या. तर लगेच त्यांच्या गाड्या सुरू झाल्या. तर लगेच त्यांना मग त्यांचे पप्पा आहेत, लगेच पप्पांनी बसवलं गाडीवर दोघांना पण. तर मोठा बसला मोठ्या गाडीमध्ये, छोटा बसला आपलं 2 व्हीलरमध्ये. मग काय पोरांचं एन्जॉयमेंट सुरू. तर बघू शकता खूप छान वाटत होतं. पोरांनासुद्धा तेवढंच एन्जॉयमेंट हवं असतं बघा कुठेही गेलं की. आणि मग काय केलं, मयंकने एन्जॉय केलं आहे. त्यानंतरनं मग आता आरोची बारी होते आणि काय तिथलं तिथंच त्यांनी फिरवलं. पण पोरांना तेवढंही हवंच असतं बघा एन्जॉयमेंट नाही का. त्यानंतरनं मग त्यांना सांगितलं बाबा चला हातपाय तरी धुवून घ्या म्हणलं जरासं नाही का, म्हणजे गंगेमध्ये. तिथे तर लोक डायरेक्ट स्नान करत असतात, पण आपण तरी आता सध्या लगेच नाही करू शकत नाही का. तर मग आता हातपाय वगैरे धुतले मी पण. नंतर आपले म्हणलं चला हातपाय आणि परत थोडंसं पाणी वगैरे लावून घेतलं अंगावर आणि झालं. आणि हे सर्व झाल्यानंतर आता आम्ही निघणार आहे पुढं. तर चला तुम्हाला तेही दाखवणारच आहे मी पुढं. तर चला आता मस्त असं झालेलं आहे आणि खूप पवित्र नदी आहे बघा. निदान हातपाय तरी धुवायलाच पाहिजे. आणि झालेलं आहे. आणि आता एका झाडाखाली मी थांबलेली होती. पोरांना काय त्या नदीपासूनही वाटत नव्हतं. मम्मी लांबूनच त्यांना बघत होती काय करताय काय नाही. नंतर आता आम्ही निघालेलो आहे पुढं दर्शनासाठी. तर दर्शनासाठी पुढे निघतानाच पोरं इतके ऐकत नव्हते. मयंक तर ऐकतच नव्हता. मला हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. आणि नेमकं मंदिर बंद व्हायच्या टायमालाच आम्ही पोचलेलो होतो बघा. तर मग काय गेलो मंदिरात. आणि पहिल्यांदा गेल्यामुळं मला सुचत नव्हतं नाही का कुठून आहे काय आहे. असे भरपूर असे नाही का द्वार आहेत. तर पहिला तर आम्ही मध्ये घुसलो इथं बरोबर. आणि मग समोरच्या मंदिरात घुसलो. तर आतमध्ये एंट्री करताना कळालंच नाही का. तर इथं समोरच बघा, सर्वात समोर पण आपल्याला तेच जे मुखदर्शन असतं ना आपलं ज्ञानेश्वर महाराजांची समाधींचं, तर तेही आपल्याला दिसतात. जे समोर मी तुम्हाला मंदिर दाखवत आहे ना. आता खूप गर्दी होती आणि मी यांना शोधण्यामध्ये ना इकडून तिकडून चालवता माझा कॅमेरा. तर असं तर आता मी इथं व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. आणि नंतर नाही बघा आपल्याला समोर जे मंदिर दिसतं आहे ना त्या मंदिरात जायचं आहे. तर मी तिथे गेलेली पण कसं आहे ना आतमधलं दर्शन नव्हतं, ते बाहेरून दर्शन आपण घेता येत होतं आपल्याला. पण आम्हाला एकदम मुखदर्शन पाहिलं होतं. त्यामुळे मग आम्ही पटकन आता थोडंफार इथं जे दिसतंय ना समोर तेवढंच आम्ही करून घेत आहे दर्शन.
आणि त्यानंतर पुढचं करून घेणार आहे. आणि वेळ पण म्हणजे नाही का कितीचा वेळ आम्हाला नाही 11 वाजलेले, 11 ते 11:15 वाजलेले. आणि 12 वाजता मंदिर बंद केलेलं, कारण की स्वामींच्या जेवणाचा वेळ काहीतरी होता त्यामुळे नाही का. त्यानंतर वरी आलो, तिथे एक झाड होतं नाही का, त्या झाडामध्ये म्हणजे आपले जे विठोबा आहे ना ते प्रकट झालेले आहेत नाही का. मग ते झाडांचं तिथं जरा गेलो, आणि कारण की आम्हाला कळत नव्हतं ना कुठून काय रस्ता आहे. मग आम्ही सर्वीकडं असं इकडं तिकडं फिरलो, सर्वजण असे ज्ञानेश्वरी वगैरे वाचत होते, ग्रंथ नाही का. छान वातावरण होतं. त्यानंतर फायनली आम्हाला कळालं आणि आम्ही मंदिरात एंटर केलं. तर मंदिरात सुद्धा इतके म्हणजे वरून खालून भरपूर असे टप्पे होते बरं का. म्हणजे भरपूर अशा लाईन होत्या. आम्हाला किती म्हणजे 2 तासाच्या वरी गेले लाईनीमध्ये, आणि त्यात पोरं तर अजिबात गप्प बसत नव्हते. पण मी आज विचारच केलेला होता किती का उशीर होईना आणि किती का वेळ लागेना, दर्शन मला घ्यायचंच आहे आपलं. तर मग काय आपलं निघालो आम्ही. तर इथं बघू शकता मयंक तर फक्त माकडासारखं वरी लटकत होता, आणि आरव पण सेम तसाच. दोघांचं काय खरं नव्हतं. तर इथं बघू शकता. तर चला आता आम्ही पुढं चाललेलोच आहे, आणि नेमकं इथपर्यंत पोचलो म्हणजे आमचा हा ग्राउंड पूर्ण झाला. आता वरी जायला सीड्या आहेत बरं का. तर तिथं जायच्या पहिला झाला वेळ 12 वाजले, आणि 12 वाजल्यानंतर मग काय सर्व बंद. मग आपलं मंदिरात जायसाठी आपला सर्व दरवाजा बंद केलेला, कारण की जेवणाचा वेळ झाला होता, नैवेद्याचा सॉरी. तर त्यामुळे बसूनच होते भरपूर जण. त्यानंतर एक 1.5 तासाने उठलो नाही का आम्ही सर्वे, आणि नंतर परत सुरू झाल्या. मग वरी यायला बघा, वरी आल्यानंतर परत इतका मोठा ग्राउंड होता, आणि तेवढं फिरून मग आम्हाला परत आता खाली उतरायचं होतं बरं का. तर खाली उतरूच तर इथं बघू शकता मयंकला इतकी गडबड ना काय सांगायलाच नको. आणि फायनली आता आम्ही जिन्याच्या खाली उतरणारच आहे. हे बघा जिन्याच्या खाली उतरलो का नाही, त्यानंतर परत म्हणजे तिथंच आहे बरं का, जिथं आम्ही ग्राउंड फ्लोअरवरून चालू केलेलो ना, परत तिथूनच म्हणजे तेवढं वरी जाऊन परत फिरून येऊन परत खाली यायचं. आणि इथे एक बघा क्यूटीशी मुलगी खूप सुंदर होती, आणि क्यूट होती खूपच नाही का. आणि त्यानंतर नाही बघा आम्ही आता ग्राउंड फ्लोअरवरून खालीच आम्ही चाललेलो आहे आता वरी. म्हणजे अशी इतकं फिरून 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 रस्ता आहे ना. मंदिर तर खालीच आहे, पण आपल्याला दुसऱ्या साईडपासून जाऊन दर्शन घ्यावं लागतं बघा. तर मग काय आता निघालेलो आहे, आणि मंदिरात कसं मोबाईल वगैरे अलाउड नव्हता. तर हे जे आहेत ना, तर इथंच मेन आपला स्वामींचे आपली जी समाधी वगैरे आहे, मंदिर वगैरे आहे ना, ते वरचं असं गोल होतं, त्यामुळे तिथं फुलं वगैरे टाकलेले. तर फायनली बघू शकता आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे दर्शनासाठी. तर आमचं आता दर्शन वगैरे झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. तर आम्ही अन्नक्षेत्रामध्ये आलेलो, आणि तिथं पण मस्त असं जेवण खाल्लेलो. लापसी, चपाती, वरण भात, छोलेची भाजी होती. ते सर्व खाऊन झालं आमचं, आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. तर मस्त एकदा तुम्ही परत एकदा बघून घ्या, आणि खरंच खूप छान वाटलं मंदिरात येऊन. आणि त्यानंतर पेढे वगैरे घेतले, आणि पेढे आम्हाला घरात जाऊस तर पहिलाच आमचं चालू झालं खायचं नाही का. त्यानंतर आरवने तिथं आपले किन्नर लोकांना पैसे दिले. त्यांचा आशीर्वाद खूप चांगला असतो बघा, लहान मुलासाठी असो आपल्यासाठी असो नाही का. तर नंतर पेढे खात खात निघालो. पेढे खाल्ल्यानंतर परत ह्यांनी मस्त पेरू वगैरे घेतलेला. तर भरपूर असं झालेलं. आम्ही रस्त्यात बसलेलो आहे. इतकं गरम होतंय ना, भरपूर असं ऊन आहे. आणि आता रस आहे इथं, रसाचा रस पिणार आहे आता सध्या. का रे अरे ऊन किती डेंजर आहे, ऊन लई आहे ना, खूप जास्त ऊन आहे. डोकं दुखायला लागलं, असं वाटतं घरी जाऊन कधी झोपावं असं होतंय, पडावं. तर आता आम्ही पोचलेलो आहे घरी. तर इतकी दमलेली ना मी, घरी गेल्या गेल्या झोपली 1 तासभर नाही का. तर असो, चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.